वीर जवान अमर रहे. नागावच्या या सुपुत्रानं आपले प्राणांची आहुती राष्ट्रासाठी दिले. विजय कराडे यांचे काही वर्गमित्र आपल्यासोबत आहेत. त्यांच्याशी चर्चा करूया की काही सुट्टीला येणार होता तो, त्याच्या संदर्भानं काय नेमकी आठवण. आपला जवळचा मित्र आपण गमावला आहे, काय याबद्दल चर्चा झाली? तुमचा मित्र म्हणून कसा होतो? मी बी आता इंडियन आर्मीमध्येच आहे आणि मी सुट्टीला येणार होतो. हे त्याला सांगितलं होतं की असं असं मी सुट्टीला येणार आहे आणि तू येतोस का बघ. तर तू म्हणला माझं क्रॉस कंट्रीचं मी गेममध्ये आहे, त्यामुळे मला सुट्टी मिळणं शक्य नाही आणि मी गणपतीला येणं मला यायचं होतं पण मला येऊ शकत नाही मी, कारण क्रॉस कंट्री हे आहे. मी दसऱ्याला येणार आहे आणि तू एन्जॉय करून ये सुट्टी, असं मला शेवटचं मेसेज केला होता. मी येताना त्याला मेसेज म्हणजे बोललो होतो असं ते येतोस का बघ, पण तो आला नाही. आणि आज आमच्यातून तो नाहीचं झालेला आहे. त्याबद्दल आम्हाला त्याची खूप खंत आहे की आज कालपर्यंत आमच्यामध्ये होता आणि आज आमच्यातून गेलो नाही. म्हणजे आम्हाला खूप दुःख होत आहे. आमचा जवळचा मित्र म्हणजे आमचा क्लासमेट होता तो आणि आम्ही लहानपणापासून एकत्र होतो आणि तो आज आमच्यात नाही आहे. याबद्दल आम्हाला खूप दुःख आहे. एकंदरीत खूप दुःख होत आहे आम्हाला. त्याबद्दल विजय कराडे आमचा जवळचाच मित्र होता. मी पण त्याला गणपतीमध्ये सुट्टीविषयी बोललो होतो. तो म्हटला माझं गेमचं ट्रेनिंग असल्यामुळं मी येऊ शकत नाही म्हटला. आणि यावर्षी आमच्या मंडळाचं पण नृत्य महोत्सव होतो, त्याबद्दल पण आम्ही त्याला बोललो होतो. त्याला सुट्टी मिळाली तर येतो. त्यानं सुट्टी काढण्याचा प्रयत्न केला पण त्याला काय सुट्टी मिळाली नाही. पण काल जी घटना आम्हाला कळाली की असं असं दुःखद निधन झालं, त्यामुळं आम्हाला पण खूप दुःख होत आहे. आम्ही ऋणी आहे सगळे दुःखाची. त्याच्या कुटुंबावर कोसळण्याच्या दुःखात आम्ही सहभागी आहे. हां सर, मित्र आमचा गमावला म्हणजे आम्ही पहिलीपासून आम्ही 10वीपर्यंत एकत्र होतो. कधी कोणाशी भांडणं नाही काय नाही. आपल्या ह्याच्यातच असायला कायम. शाळेत फार हुशार होता. शाळेत कधी सुट्टीवर आला की गावी कायम आम्ही वर्गमित्र आम्ही क्लासमेट पार्टी करायचो, मजा करायचो, मस्ती करायचो आणि प्रत्येकजण आपल्या ह्याच्यात मिळून मिसळून असायचो. काय कार्यक्रम असला, शिवजयंती असली कार्यक्रम, आमच्या गल्लीत खूप सर्वांची एकटी होती. आमच्यातनं आमचा मित्र गेल्यामुळं आम्हाला खूप वाईट वाटते की आम्ही एक आमचा हिरा गमावला आहे. एवढं वय वर्ष 18-19 त्यांना नोकरी पत्करली. आपलं अजून घर नाही, लग्न नाही. काय नेमकी आठवण आहे त्याबद्दल काय सांगायला? यापूर्वी कधी तुम्ही त्याला भेटला होता किंवा त्यांच्या काय होता तरी ते आम्हाला आमच्या गोष्टीच्या दुनियाचा राजा होता. त्यामुळं भाऊ गेल्यासारखं माझ्यासाठी पूर्ण आम्हाला दुःख होतं. आमचा म्हणजे भाऊच आहे शेवटी. भाऊ गेला आमचा. काय सांगा? नागावने हिरा गमावला, तुम्ही तुमचा मित्र गमावला, काय झालं? म्हणजे आता सांगितलं आम्ही पहिले तो आमच्यात असा एक होता की तो एकदम टॉपला होता. एकदम म्हणजे एकदम हुशार होता. असा म्हणजे आमच्या क्लासमेटमध्ये एकमेवच तो होता की सुरुवातीला त्याने सुरुवात केली भरतीला. त्याचा पायगुण असा लागला की त्याच्यापासूनच सुरुवात झाली आमच्या गावात पोरं भरती होण्यासाठी. म्हणजे ह्या आत्ताच्या ह्याच्या 18-19 मध्ये असा होता तो. आणि त्याने म्हणजे एवढीच उलट मित्र त्याने हे केलं होतं की ते आत्ता एवढा आम्हाला त्रास होतो त्याचा. काय सांगतील तू? तुझा एक मित्र गमावला काय? तसं विजय म्हणजे आमचं 10वीपर्यंत शिक्षण एकत्र झाले. विजयची तशी 10वीपर्यंत फिजिकलची क्षमता जी होती ती आर्मीच्या मनाने जुळतच नव्हती. फक्त विजयची इच्छा होती की त्याला आर्मीत जायचं. त्यावेळी मुलांना वाटत की यार आर्मी कसं जाईल, कारण विजयची तब्येत वगैरे अशी जास्त होती, फिजिकल वगैरे काहीच नव्हतं. पण 11वी-12वी त्याचं कष्ट आणि त्यांनी 2 वर्ष अकॅडमी प्रॉपर केली आणि त्याला दाखवून दिलं. आम्हाला पण विश्वास नव्हता की असं विजय आम्ही पण चिंता करा सगळीजण की काय भरती होती वगैरे. पण 2 वर्ष त्याने प्रॅक्टिस करून जिद्दीने आर्मीच्या पहिल्याच त्यानं हे सुरू दाखवलं. त्यावेळी आता त्याचा विषय मला त्यापूर्वी गावातील त्यानंतर 2-3 मुले झाली. म्हणजे त्याला बघूनच कॉन्फिडन्स आला की अरे विजयसारखं मुलगा जर करू शकतो तर आपण पण का करू शकत नाही. त्याने गावाला एक वेगळं वळण दिलं. त्यामुळं मला वाटते नागावातील 100% मुलांपैकी 60-70% मुलं भरतीकडे वळली. त्याने गावाला याचा पायंडा पाडून दिला आणि आज तो आमच्यात नाही याचं दुःख होते. पण असं शहीद होणं याच्यासारखं नशीब पण कोणाचं नसतं. आपल्या आमच्यातून गेला हे दुःख आहेच, पण असं आमच्यातून एखादा मित्र तो देशासाठी शहीद होणे याच्यासारखं पण भाग्य नाही. त्याचं थोडं दुःख आहे पण आनंदी तितकाच आहे की आमच्यातलाच आणि नागावचा एक मुलगा शहीद झाला याचा एक आनंदही तेवढा.
काय सांगशील मित्रा, तुझा मित्र जो आहे तो अशा प्रवासाला त्याला भेटला नाही, जास्त नव्हती म्हणजे त्यांच्या संपर्कात. तुझ्या गावातला एक तुझा मित्र एक उमदा तरुण गमावलाय, त्याच्यामुळे मी अजून छोटा आहे, आता माझी 10वी झाली आहे. त्याच्यामुळे मला एक असं भरतीकडे नेण्याची वाटचाल मिळाली. ते त्यांच्यासारखं मुलगा म्हणजे वाटत नव्हतं की भरती होईल. त्याच्यामुळे मला वाटतं की आता मी पण ट्राय करून काहीतरी करू शकतो. आपण पाहिलं असेल एकंदरीतच कमी वयात या मुलानं मारली झेप आणि त्यानंतरचा जो प्रवास होता तो सगळ्यांना अचंबित करणारा होता. अगदी वर्गमित्र त्याची चेष्टा करायची की तू काय आर्मी कसा होणार किंवा काय करणार. या अनुषंगानं जरी असलं त्याची प्रगती असेल, त्याची जी इच्छाशक्ती होती ती प्रबळ होती आणि या मित्रानं अवघ्या 2 वर्ष कष्ट करून प्रॉपर नियोजन करून आपलं स्वप्न पूर्ण केलं. मात्र आपलं घर असेल किंवा लग्नासारखी एखादी आपली इच्छा असेल, हा या राष्ट्रसेवेसाठी आपली आहुती देताना अपूर्ण सोडून गेला. प्रत्येकाला याचं दुःख आहे आणि संपूर्ण जिल्हावासी या दुःखामध्ये सहभागी आहेत. सध्या इथंच थांबूया. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.